तर मी आज मस्त चुलीवर वांग्याचं भरीत बनवणार आहे. तर चुलीवरच छान वांगे भाजलेले आहेत आणि चुलीवरच छान वांग्याचं भरीत असं तयार केलेलं आहे. जसं आमच्या जळगावमध्ये बनवलं जातं सेम त्याच पद्धतीने आज मी बनवलेलं आहे. त्यासोबतच छान अशी कढी प्यायला आणि गरमागरम पुरी बनवलेली आहे. तर ही वांग्याच्या भरीतची थाळी छान अशी बनवलेली आहे. पुरीच्या ऐवजी तुम्ही याच्यासोबत बाजरीच्या पुऱ्या किंवा कळण्याची पुरी किंवा बाजरीची भाकर किंवा कळण्याची भाकर म्हणजे भाकर किंवा पुरी असंही तुम्ही छान बनवू शकतात. तर बघा छान तयार झाली आहे भरीतची थाळी. तर ही थाळी तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. व्हिडिओ स्किप अजिबात करू नका, शेवटपर्यंत ही व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर माझ्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे घेतलेले आहेत वांगे. तर मी इथे भरीतचे 4 वांगे घेतलेले आहेत. तर हे 1 किलो वांगे आहेत. तर यापेक्षाही मोठे वांगे साईजमध्ये ते येतात. तर चला आता वांगी मी आता चुलीवर भाजणार आहे, म्हणून मी आता आलेली आहे गार्डनमध्ये. तर आमचं छोटंसं गार्डन आहे, तिथेच मी बनवते. तर मी आता काळ्या अगोदर पेटवून घेते. तर छान अशा आता मी काळ्या पेटवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी वांगे डायरेक्ट काळ्यांवरती भाजणार नाही आहे, उगाच खळे वगैरे घुसले तर मग खाण्यात ते येतील. म्हणून मी काय केलं आहे, जी आपली पापड भाजायची भाजणी जी असते ना त्यावरच मी हे वांगे भाजून घेणार आहे. तर अगोदर 2 भाजून घेते, त्यानंतर राहिलेले 2 वांगे मी भाजून घेणार आहे. तर हे अशा पद्धतीने वांगे आहेत ना पलटवत राहायचे आहेत आणि काळ्या पण व्यवस्थित लावायच्या, म्हणजे जेणेकरून वांग्यांना व्यवस्थित आस लागायला हवी. तर अशा पद्धतीने तर बघा मध्येच बनवत असताना मिस्टर येऊन गेलेले आहेत, तर तेही मला मदत करत आहेत. बाकीचे 2 माझे भाजून झालेले आहेत आणि आता हे बाकीचे 2 मी भाजून घेते. तर अधूनमधून त्यांना व्यवस्थित पलटवत राहत जा. हे अशा पद्धतीने भाजायचे की बोटाला ते असे नरम लागायला हवेत. चला तर वांगे सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकले जायला हवेत, म्हणून वांगे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर मी इथे मिरच्याही आणलेल्या आहेत. तर मिरच्याही चुलीवरच भाजून घेतात. तर मी आता काड्यांमध्ये मिरच्या काही टाकणार नाही आहे, कारण त्यात जर टाकल्या तर त्या मला सापडायच्याच नाही, अगदी पटकन अशा जळून जातील, कारण एवढा हार तिथे चालू आहे. तर मी आता इथे जाळीवरच मिरच्या भाजून घेणार आहे. तर मिरच्या थोडी जास्तच टाका, कारण वांग्याचं भरीत हे थोडं तिखट असलं ना तरच खायला खूप छान लागतं. तर फिकं फिकं लागायला नको, म्हणून थोड्या मिरच्या जास्तच टाका. तरी तुम्हाला आवडत असेल तर टाका, ऑप्शनल आहे. आम्हाला थोडं तिखट आवडतं म्हणून मी मिरच्यांचा वापर थोडा जास्त केलेला आहे. तर मी तिथे छान मिरच्या भाजून घेते. तर आता मिरच्याही छान भाजून झालेल्या आहेत, तर त्या मी ताटात काढून घेते. तर आता या आपण मिरच्या काढून झाल्या आहेत, तर मी अजून तेवढ्याच मिरच्या टाकून घेणार आहे. तर अगोदर मी 7 ते 8 मिरच्या भाजल्या होत्या, परत तेवढ्या भाजून घेतलेल्या आहेत. बघा या अशा पद्धतीने भाजायच्या आहेत. त्यानंतर पुढे लागणारं साहित्य बघूयात. तर इथे खोबऱ्याचे काप, लसूण आणि आलं लागणार आहे. तर खोबऱ्याचे काप हे भरीतमध्ये टाकतातच, त्यामुळे खोबऱ्याचे काप तुम्ही नक्की टाका, खूप छान लागतात. तर मी आता इथे खरडा बनवून घेणार आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यात लसूण, आलं आणि भाजलेली हिरवी मिरची ही टाकून घेणार आहे. तर याची आपल्याला आता बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट म्हणजे अगदी बारीक नाही, तर हे अशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. चला तर त्यानंतर लागणार आहे कांद्याची पात. तर मी ही अर्धा किलो कांद्याची पात आहे. तर मी ती आता त्यातनं अर्धी काढून घेते आणि अर्धी आता मी ठेवून देणार आहे. तर ही कांद्याची पात मी ठेवून दिली आहे. तर ही कांद्याची पात मी अगोदर धुवून घेतलेली आहे आणि त्याचे बारीक बारीक कांदे काढते आणि असे मोठे कांदे मी साईडला काढून ठेवणार आहे, कारण ते खायला खूप छान लागतात, खूप गोड लागतात. तर कांद्याची पात ही चिरण्याच्या अगोदरच धुवा, कारण काय होतं चिरल्यानंतर जर धुतली तर त्यात पाणी घुसून जातं आणि मग ते आपण भरीतमध्ये टाकल्यानंतर भरीतमध्ये त्यातलं पाणी सुटायचं, म्हणून अगोदरच धुवून घ्या. तर बघा या अशा पद्धतीने कांद्याची पात आपल्याला बारीक चिरायची आहे. त्यानंतर लागणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता ही नक्की टाका. त्यानंतर 2 अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या तिखट अजिबात नाही आहे. त्यानंतर काही
जिरं वगैरे लागणार आहे. आता हे वांगे भाजून झालेले आहेत, तर त्यांची आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. तर एक थोडंफार काढून झालेलं आहे. तर मी आता तुम्हाला वांग्याचे साल काढून दाखवते की कसे काढतात. मी ते साईडला प्लेटमध्ये पाणी पण घेतलं आहे, कारण हात काळे होतात. त्यामुळे पाण्यात हात घालायचा आणि मग वांग्याचे साल काढायला पुन्हा सुरुवात करायची. तर असा हात पाण्यात घालायचा आणि पुन्हा साल काढायला सुरुवात करायची, कारण हाताला ते चिपकतात, मग वांग्यालाही तेच काळे हात लागतात. त्यामुळे पाणी जवळ भरूनच ठेवायचं आणि ताटाला पण आजूबाजूचं जे लागलेलं असतं वांग्याचे जे साल वगैरे तेही साईडला करून घ्यायचे. ताटही तेवढा क्लीन करत जायचं आहे. तर बघा, हे वांग्याचे साल काढून झालेत, तर आपल्याला देठही काढून घ्यायचे आहेत. तर ते इझी निघून जातात, कारण वांगे भाजून झालेले आहेत ना, त्यामुळे. तर मी आता हे वांगे तांब्याने ठेचून घेणार आहेत. काय करायचं ना, वांगे ठेचून झाल्यानंतर म्हणजे हलक्या हाताने फक्त त्यांना फोडायचे आणि त्यात आळी आहे का नाही हे चेक करायचं, कारण एकदा हे माझ्यासोबत झालेलं आहे. कारण वांगे वरून कितीही छान दिसत असले, कितीही महागडे घेतले, तरीसुद्धा त्याच्यामध्ये आळी निघण्याची शक्यता असते. एकदा माझ्यासोबत घडलं आहे म्हणून तुम्हाला सांगते. तर मी सगळं चेक करून घेतलं आणि कांदे ठेचून घेतलेले आहेत आणि त्यात जर काळे वांग्याचे साल निघत असतील म्हणजे दिसत असतील तर तेही काढून घ्या. तर मी पुन्हा बाहेर आलेली आहे. तर छान आता कढई गरम करून घेतलेली आहे, तिला पुसून घेतलेली आहे आणि त्यात तेल टाकते. तर भरीतमध्ये तेल हे थोडं जास्तच घाला, कारण भरीतमध्ये तेल जास्त घातलेलंच खूप छान लागतं इतर भाज्यांपेक्षा. त्यानंतर लागणार आहे जिरं. तर अगदी पटकन तेल गरम झालं आहे, कारण हा रस तेवढा खाली चालू आहे. तर जिरे छान तळतळलं की त्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. देठ अजिबात काढू नका, देठ सहित टाका. त्यानंतर खोबऱ्याचे काप टाकून घेतलेत आणि भरीतमध्ये भरपूर शेंगदाणे घाला, कारण भरीतमध्ये भरपूर शेंगदाणे घातलेले छान लागतात त्यात भरीतमधले शेंगदाणे खायला. त्यामुळे भरपूर शेंगदाणे घाला. आम्हाला तरी खूप आवडतात म्हणून मी बरेच शेंगदाणे त्यात घालते. त्यानंतर मी त्यात खरडा हा टाकून घेणार आहे. तर मी अगोदर ना 2 चमचे टाकून घेतलेला आहे. मी तो 1 चमचा साईडला ठेवला आहे, तोही टाकणार आहे, पण नंतर अगोदर चेक करून घेईल की कितपत तिखट झालेलं आहे. आता ते छान तळून झाले. त्यानंतर त्यात मी आता भरीत टाकून घेते, म्हणजे जे आपण वांगे ठेचून घेतलेले होते ते त्यात मी टाकून घेते. आता त्याला मिक्स करून घेते. तर आता इथे कढीपत्ता माझा टाकायचा राहिलेला होता, तर मी आता कढीपत्ता थोडं भरीत साईडला करून तेलात कढीपत्ता हा टाकून घेतलेला आहे. तर होतं असं कधीतरी घाई गडबडीत आपण एखादी वस्तू टाकायचं विसरून जातो, असोत. तर आता हे छान झालेलं आहे मिक्स करून. तर त्यात आता कांद्याची पात आपल्याला टाकून घ्यायची आहे. थोडी थोडी करून टाकायचं, मिक्स करत जायचं. तर हे काम माझे मिस्टर करत आहेत तिथे. तर आता कांद्याची पात टाकून झालेली आहे. त्यानंतर मी त्यात कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीरही भरपूर घाला, छान लागते. ज्यांना नसेल आवडत कोथिंबीर त्यांनी नाही घातली तरी चालेल. तर मी आता जरा लाकडं कमी करून घेते, कारण आता आपल्याला छान वांग्याचं भरीत हे शिजू द्यायचं आहे. कारण जर जास्त लाकडं लावले खाली तर ते खाली जळायचं, कढईला चिपकून जायचं, म्हणून मी थोडा हार आता कमी करून घेते. तर बघू शकतात छान मस्त असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. छान झणझणीत तयार झालेलं आहे, छान शिजून झालेलं आहे आता ते. तर तुम्हाला हे चुलीवरचं वांग्याचं भरीत कसं वाटलं ते कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा. आणि हो, तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल आणि घरातल्यांना देखील नक्की आवडेल. तर छान अशी भरीतची थाळी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.